जल प्रदूषण ही जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे। जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्माचे पदार्थ हे अशा प्रमाणात मिसळले जातात की यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते। अगदी याच अनुषंगाने माझा आजचा हा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टचे नाव आहे जल प्रदूषण। सर्वप्रथम प्लास्टिक कचरा ही सर्वात मोठी समस्या आहे। दरवर्षी 10 टनांपेक्षा जास्त प्लास्टिक हे समुद्रात व नद्यांमध्ये प्रवेश करते। यामुळे पाणी वरचा येणारा जो पाऊस आहे तो या प्लास्टिकवर पडतो आणि हे पाणी प्रदूषित होतं आणि हे पाणी थेट नद्यांमध्ये जातं व पाणी प्रदूषित होतं। यासाठी आम्ही काही सोल्युशन काढले आहे आणि त्या सोल्युशनचे नाव आहे क्रेन। नद्यांमध्ये सोडलेले मोठमोठे प्लास्टिक हे क्रेन ओढून घेते व खूप कमी प्रमाणात हे पाणी प्रदूषित करते। आणि राहिला प्रश्न उरलेल्या प्लास्टिकचा तर त्याचे सोल्युशन आहे इकोफ्लेक्स, ज्याला पर्यावरणीय विटा किंवा प्लास्टिकच्या विटा देखील म्हणतात। प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेले एक बांधकाम साहित्याचा हा प्रकार आहे जो एकत्रित केला जातो व प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये व इतर कंटेनरमध्ये घट्ट पॅक केला जातो। इकोविटा ह्या बांधकाम साहित्यासाठी खूप उपयुक्त ठरतात। यामध्ये पाणी प्रदूषितही होणार नाही व प्लास्टिक प्रदूषण सुद्धा होणार नाही। यानंतर शेती, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कीटकनाशके व खतांची वाहतूक होऊन पाणी प्रदूषित होते आणि हे पाणी थेट नद्यांमध्ये सोडले जाते। यानंतर अशा खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत ज्यामधून निघणारा जो घाण पाणी आहे ते थेट नद्यांमध्ये सोडले जाते आणि हे पाणी थेट नद्यात न सोडता ते फिल्टर करून शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरू शकते। आणि यासाठी आम्ही सोल्युशन काढले आहे आणि त्या सोल्युशनचे नाव आहे वॉटर प्युरिफिकेशन। यासाठी मी खूप बारीक सुरी व कॉटन आणि ऑरेंज कलरची खूप बारीक रेती या सर्वांपासून वॉटर प्युरिफिकेशन बनवलेलं आहे। यामध्ये घाण पाणी टाकायचे व ते पाणी शुद्धीकरण होऊन आपल्याला शुद्ध पाणी मिळते आणि हे पाणी शेतीच्या कामासाठी उपयुक्त ठरते व अनेक अन्य कामांसाठी उपयुक्त ठरते व पाणी प्रदूषितही होणार नाही आणि पाणी प्रदूषण सुद्धा वाढणार नाही। यानंतर साखर कारखान्यातून जे घाण पाणी जे नद्यात सोडलं जातं यामुळे सुद्धा पाणी खूप प्रमाणात प्रदूषित होतं म्हणून हे पाणी नद्यात न सोडता हे पाणी फिल्टर करून शेतीच्या कामासाठी व इतर अन्य कामांसाठी उपयुक्त ठरू शकते। व जगात अशा अनेक फॅक्टऱ्या आहेत ज्या फॅक्टऱ्यामधून निघणारा हा कार्बन आहे तो कार्बन हवेमध्ये मिसळतो व या कार्बनमुळे अनेक प्रकारचे आजार होताना आपल्याला दिसत आहे व वातावरण दमट निर्माण होत आहे आणि म्हणून हा वातावरण दमट निर्माण होऊ नये व हवेत कार्बन मिसळू नये म्हणून आम्ही सोल्युशन काढले आहे आणि त्या सोल्युशनचे नाव आहे कार्बन प्युरिफिकेशन। माझं नाव प्रज्वल जाधव, मी एक त्या 9वी व 7वीचा विद्यार्थी। सध्याच्या काळामध्ये जगभरात खूप फॅक्टरी निर्माण झालेल्या आहेत। त्या फॅक्टरीमधून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बनचे ऑक्सिडे इत्यादी प्रकारची धुरे वातावरणात मिसळतात। त्यामुळे वातावरणाला हानी पोहोचते, मानवी जीवनाला पण त्याची हानी पोहोचते। मानवी जीवनाला हानी पोहोचल्या सजीवांना पण त्याचा परिणाम भोगावा लागतो। तर याच अनुषंगाने माझा प्रोजेक्ट आहे। माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे कार्बन प्युरिफिकेशन। सर्वप्रथम ज्या फॅक्टरीमधून जो धूर निघतो तो या पाईपामार्फत कार्बन ऑब्झॉर्बरमध्ये जाणार। कार्बन ऑब्झॉर्बरमध्ये गेल्यानंतर तिथे कार्बन रॉड लावलेला आहे आणि कार्बन रॉडला 9 व्होल्टचा करंट दिलेला आहे। त्यामुळे काय होईल, जो धूर त्या कार्बन ऑब्झॉर्बरमध्ये जाईल तो कार्बन रॉड त्याला ऑब्झॉर्ब करून कमी प्रमाणात वातावरणात सोडेल। याचा फायदा असा आहे की पर्यावरण कमी दूषित होणार व मानवी जीवनाला पण त्याची हानी पोहोचू शकणार नाही।